आज आम्हाला खूप छान वाटतंय. आमच्यासाठी खूप इमोशनल डे आहे आणि मोठा दिवस आहे. आम्ही नवीन जर्नी स्टार्ट करणार आहे, तर खूपच छान वाटतंय. खूप इमोशनल आय थिंक खूप एक इम्पॉर्टंट डे जो आमच्या इम्पॉर्टंट इव्हेंट होणार आहे लाईफमध्ये त्याच्या जवळ आल्याची एक फिलिंग आहे. फिलिंग आहे. त्यामुळं हॅपीनेस पण आहे आणि एक रिस्पॉन्सिबिलिटी वाला अवेअरनेस. जेव्हा आम्हाला समजलं की आम्ही आई बाबा होणार आहोत, फर्स्ट ऑफ ऑल आम्ही इमोशनल तर होतो आणि एक रिस्पॉन्सिबिलिटी येणार आहे, ती पार पाडायची आहे. अशा सगळ्या गोष्टी मिक्स अँड मॅच होत्या, म्हणजे इमोशनल, हॅप्पी. आता आपल्याकडे नवीन पाहुणा येणार आहे, तर त्याची तयारी, त्याच्यासाठी काय काय करावं लागतं त्याची तयारी, हे असं रोज आमचं चालूच होतं. वो आने वाली है या आने वाला है, ये जल्द ही पता चल जाने वाला है. कोई छोटे छोटे हाथों से हमारा संसार सजाने वाला है. बचपन जीने का एक मौका फिर से लाने वाला है. उंगली पकड़कर किसी नए रास्ते ले जाने वाला है. बेटा तेरी हर जिद का मतलब पूछूंगा. तू बाप बनेगा जिस दिन तुझसे तब पूछूंगा. दादाजी का ये कहना अब सच होने वाला है. कोई नटखट नानी का आराम चुराने वाला है. और वो जिसने अपना सब कुछ बांटा आधा आधा है, प्यार जिसका बाकी सबसे 9 महीने ज्यादा है. कभी हंसाने कभी रुलाने रात जगाने वाला है. अभी तो बस शुरुआत है, वो खूब नचाने वाला है. प्यार उससे रोज रोज बार बार होगा. अभी बहुत कुछ बाकी है जो पहली बार होगा. उसे अपने पैरों पर चलते देखना, उसका माँ कहते खुद को पिघलते देखना, ढेर सारे नए नए एहसास कराने वाला है. कोई कमरे की छत पर अब तारे लगाने वाला है. वो आने वाली है या आने वाला है, ये जल्द ही पता चल जाने वाला है. कोई छोटे छोटे हाथों से हमारा संसार सजाने वाला है. आई तू बाबा मी, आई तू बाबा मी, होणार ग कुणी येणार ग, होणार ग कुणी. माझ्यासाठी खूप एक म्हणजे सुखद आपण धक्का जसा म्हणतो तसं खूप एक हॅपी सरप्राईज होता. आजी तू आबा मी, आजी तू आबा मी, होणार ग कुणी येणार ग, होणार ग कुणी येणार ग. नवखीचा हुल केवल पाऊल, नवखीचा हुल केवल पाऊल, रुजलेला अंकुर आता फुलणार ग कोणी येणार ग, फुलणार ग कोणी येणार ग. येवो आरोग्य सुख ठेवी संपूर्ण कुटुंबाच्या प्रेमाचा साक्षी. बाळाचे आयुष्य फुलो आनंदाच्या पाठाखाली, घरभर हसू सुख आणि समाधान नांदो. देवाच्या कृपेने हे नाते सदैव फुलत राहतो.